घरातली अशी एक जागा किंवा एक खोली आहे जी प्रत्येकालाच खूप जवळची आहे. कारण तिथे मस्त चमचमीत, झणझणीत, गोडाधोडाचे छान-छान पौष्टिक असे पदार्थ बनले जातात. मग हे पदार्थ बनवताना स्त्रियांची घरातल्या ज्या आपल्या स्त्रिया आहेत किंवा पुरुषही कधी-कधी स्वयंपाक करत असतात. तर ते पदार्थ बनवणाऱ्या व्यक्तीची अजिबात गोंधळ होऊ नये, त्या व्यक्तीला थकवा जाणवू नये किंवा त्या व्यक्तीची तारंबळ उडू नये म्हणून स्वयंपाकघराची मांडणी जी आहे ती योग्य असणं खूप जास्त गरजेचं असतं. एखादा पदार्थ करताना आपल्याला हातासरशी पटपट गोष्टी सापडल्या तर तो पदार्थ अगदी परफेक्ट होतो. पण एखादी जरी गोष्ट आपल्याला पटकन सापडली नाही तर तो पदार्थ फसू शकतो. म्हणून स्वयंपाकघराची मांडणी योग्य असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ती कशी करायची हेच मी तुमच्यासोबत आजच्या ह्या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी सायली आणि आपल्या चॅनलवरती मस्त ट्रॅव्हल व्लॉग्स, लाईफस्टाईल व्लॉग्स अशा छान-छान टिप्सचे व्हिडिओ मी नेहमी अपलोड करत असते. तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये जर इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप ती म्हणजे स्वयंपाकघराची योग्य विभागणी. सुरुवात आपण करूयात भाज्यांपासून. तर जनरली भाज्या आपण फ्रीजमध्ये ठेवतो. पण जर घरात फ्रीज नसेल तर काय करायचं? तर जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही चांगला स्टीलचा भाज्यांचा स्टँड मिळतो तो घेऊ शकता. नसेल तर प्लास्टिकचा स्टँडसुद्धा मिळतो, तो तुम्ही घेऊ शकता. नाहीतर एक-एक जण काय करतात, भाज्या आणतात आणि अशाच कशामध्ये पातेल्यामध्ये किंवा आहे तशा पिशव्या ठेवून देतात. असं केल्यामुळे स्वयंपाकघर दिसायलाही खूप घाण दिसतं आणि त्या भाज्या आपल्याला पटपट सापडतही नाहीत. म्हणून एक छानसं स्टीलचं किंवा प्लास्टिकचा ट्रे मिळतो, स्टँड मिळतो भाज्यांसाठी, तो घ्यायचा. त्यानंतर कांदे, बटाटे, फळे, लसूण यासाठी छोटे-छोटे ट्रे मिळतात. ट्रे जरी नसतील तरी तुम्ही आणखीन एक स्टँड घेऊ शकता किंवा एकच स्टँड तुम्ही मोठं 6 ते 7 कप्प्यांचं घेऊ शकता. त्यामध्ये तुमचे कांदे, बटाटे, भाज्या सगळंच बसून जातं आणि एक गोल अशा हे मिळतात, टोपल्या मिळतात. खूप फॅन्सी छान-छान असतात. त्यामध्ये आपण फळं ठेवू शकतो. ते दिसायलाही खूप छान दिसतं. आणि जर तुम्ही मोठा स्टँड घेणार नसाल, 3 ते 4 कप्प्यांचा स्टँड घेणार असाल, तर त्या कप्प्यामध्ये सगळ्या त्या स्टँडमध्ये भाज्या बसतात आणि कांदे बटाट्यासाठी तुम्ही असा चौकोनी मोठा ट्रे घेऊ शकता किंवा गोल-गोल असे बास्केट्स मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता. एकसारखे 3 बास्केट्स जर आपण घेतले, रिलायन्समध्ये, DMartमध्ये, ऑनलाईन सगळीकडे हे अवेलेबल आहेत. एकसारखे 3 आपण असे बास्केट घेतले, तर एका बास्केटमध्ये कांदे आणि लसूण, दुसऱ्या बास्केटमध्ये बटाटे आणि तिसऱ्या बास्केटमध्ये फ्रुट्स. असं व्यवस्थित ते दिसायलाही एकसारखं छान दिसतं आणि या गोष्टी व्यवस्थित बसून जातात. त्यानंतर दुसरी सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट म्हणजे तांबे, वाट्या, ग्लास, फुलपात्री, पातेली, ताटं जे आपल्याला रोज स्वयंपाकासाठी लागतं. आता ह्या गोष्टी घरामध्ये किती लोकं राहतात यावरती आपण ठरवायच्या. जर आपण दोघेच असू तर थोड्याशाच गोष्टी या वर काढायच्या. जर एकत्र कुटुंब असेल तर अर्थात घरामध्ये जेवढ्या ह्या वस्तू असतील त्या सगळ्या वरतीच ठेवायच्या. पण जर तुम्ही एकटेच राहत असाल, दोघंच राहत असाल तर लिमिटेड प्रमाणामध्ये ताटं, वाट्या, त्यानंतर ग्लास असतील, तांबे असतील, त्याचबरोबर कढई, पातेली असतील, हे सगळं लिमिटेड प्रमाणात ठेवायचं आणि बाकीचं जे असतं, एक्स्ट्राचं जे तांबे, वाट्या, ग्लास, पातेली जे काही असतील, ते व्यवस्थित पॅक करून हाताला येतील अशा ठिकाणी ठेवायच्या. मागे लाफ्टवरती खूप मागे सरकवून ठेवायचे नाहीत किंवा एखाद्या कप्प्यामध्ये त्याला एक वेगळा कप्पा करायचा. जेणेकरून अचानक घरामध्ये कोण पाहुणे आले किंवा गावाकडचे कोणतरी मंडळी येणार असली, तर पटकन आपल्याला ते तिथल्या तिथं घेता येईल आणि परत तिथल्या तिथे ठेवता येईल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चमचे, काटे चमचे, पोह्याचे चमचे, लहान चमचे, सुरी, त्यानंतर बटाट्याचं साल काढायचं असतं. असे हे कापणीचे जे सगळी भांडी आहेत, हे असं सॉर्टिंग करायचं आणि हे जर तुमच्याकडे ट्रॉली अवेलेबल असेल, तर ट्रॉल्यांमध्ये व्यवस्थित ठेवायचं. जे भाज्यांना लागणारे चमचे आहेत, मोठे भाजी करताना ते एका भागामध्ये ठेवायचे. त्यानंतर पोह्याचे चमचे आणि काटे चमचे एका भागामध्ये ठेवायचे. चहाच्या गाळण्या, लाकडी लाटणं असेल, रवी असेल ते एका भागामध्ये ठेवायचं आणि एका भागामध्ये फक्त कापणीचे, जे चाकू असेल, त्यानंतर बटाट्याचं साल काढायचं, भाज्यांचं साल काढायचं असतं ते, ॲपल कटर असेल, या सगळ्या गोष्टी एका भागामध्ये ठेवायच्या. जर ट्रॉली नसेल तर तुम्ही 4 ते 5 असे होल्डर घेऊ शकता आणि त्या होल्डरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा सॉर्टिंग करून ठेवू शकता. म्हणजे ते घेताना आपल्याला लहान चमचे घ्यायचे असतील तर पटकन लहान चमचा सापडतो. नाहीतर मोठ्या चमच्यांच्या भागामध्ये आपण लहान चमचे टाकले
तर ते पटकन आपल्याला सापडत नाही. त्यामुळं मोठे चमचे, लहान चमचे, काटे चमचे, त्यानंतर कात्री, सुरी, चाकू जे काही असेल ते एका भागामध्ये, चहाची गाळणी आणि लाटणं, रवी हे एका भागामध्ये. म्हणजे छान व्यवस्थित सॉर्टिंग करून ठेवून द्यायचं. जेणेकरून ते दिसायलाही पुन्हा एकदा छान दिसतं आणि घेताना आपण पटकन जिथं पाहिजे तिथलं सामान पटकन घेऊ शकतो. शोधाशोध करायची गरज नाही. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसाल्याचा डबा, चहा, साखर, तिखट, मीठ, गूळ आणि चिंच. हे जे 5 डबे आहेत, हे अगदी गॅसच्या जवळ राहतील याचा विचार करायचा. कारण जेव्हा आपण भाजी फोडणी करतो, आपण चहा करतो किंवा एखादा पदार्थ बनवतो, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सारख्या लागतात. त्यामुळं पटकन त्या आपल्याला मिळतील ह्यासाठी आपल्याला त्या गॅसजवळ ठेवायच्या आहेत. इथं आपण पदार्थ करायला घेतला, की असं लगेच आपल्याला ते घेता यायला पाहिजे. तिथं आपला वेळ वाचतो. जर आपण दुसरीकडे लांब कुठेतरी ठेवलं ना, की आपली धावपळ फार होते. कारण ह्या सारख्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. मग सारखं इथून तिथे जायचं, तिथून इकडे घेऊन यायचं, परत झालं की परत तिकडे ठेवायला जायचं. त्यापेक्षा अगदी गॅसजवळ असा आपण असा हाताने पटपट ते घेऊ शकायला पाहिजे, याची काळजी आहे. त्यानंतर किराण्यांचे डबे, कडधान्यांचे डबे, पिठाचे डबे. आता किराण्यामध्ये गूळ, शेंगदाणे, त्यानंतर पोहे, रवा हे सगळंच आलं. हा सगळा किराणा, पिठाचे डबे आणि कडधान्यांचे डबे असे 3 भाग करायचे. जो एक्स्ट्राचा किराणा आहे त्यासाठी एक मोठा कंटेनर मिळतो प्लास्टिकचा किंवा दुसरा कोणताही ऑनलाईन छान अवेलेबल असतात. तो कंटेनर घ्यायचा, त्याच्यामध्ये तेलाच्या पिशव्या असतील, एक्स्ट्राची चहा पावडर असेल किंवा मॅगी असतील, बिस्किटं असतील एक्स्ट्राची. हे सगळं त्या कंटेनरमध्ये घालून तो मागे सरकवून ठेवायचा आणि जे आपले 3 पिठं लागतात आपल्याला, गव्हाचं असेल, ज्वारीचं असेल आणि तांदळाचा डब्बा असेल, हे आपल्याला सारखं लागतं. त्यामुळे तो जरासा वरती ठेवायचा आणि एकदम शेवटच्या खालच्या कप्प्यांमध्ये आपण दुसरे किराण्यांचे डबे ठेवू शकतो. ठेवताना सुद्धा हे 3 व्यवस्थित 3 पार्ट करून ठेवायचं. म्हणजे जर पीठ पाहिजे असेल, तर त्याच पार्टमध्ये ते सगळे पिठाचे डबे आपल्याला मिळून जातील. गहू, ज्वारी, बेसन, नाचणी जे काही असेल, सगळे पिठाचे डबे एका भागामध्ये आपल्याला मिळतील. सगळे एक्स्ट्राचा जो किराणा आहे, ओट्स असतील, रवा असेल, शेंगदाणे असेल, गूळ असेल, हे सगळं आपल्याला एका भागामध्ये मिळून जाईल. आणि दुसरं जे आहे कडधान्य आहेत, ते कडधान्य एक-एक जण फ्रिजमध्ये ठेवतात खराब होऊ नये म्हणून. नसेल वरती ठेवायचं असेल, तर तो सुद्धा एक कप्पा करायचा जेणेकरून फक्त तिथं कडधान्यच अवेलेबल असतील. म्हणजे एकात एक मिक्स होणार नाही आणि मग आपली तारांबळ उडणार नाही. ह्या कप्प्यात कडधान्याचा मसूर नाही सापडली, तर त्या कप्प्यात शोधायला जावा नाही. त्याच कप्प्यामध्ये आपल्याला सगळ्या डाळी सापडल्या पाहिजेत. त्याच कप्प्यामध्ये आपल्याला सगळे जी पिठं आहेत ती सापडली पाहिजेत आणि दुसरा जो तिसरा कप्पा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नाश्त्यासाठी लागणार आहे रवा, उपीट, पोहे जे काही असेल ते, रवा, पोहे जे काही असेल ते, शेंगदाणे वगैरे जे काही असेल ते त्याच कप्प्यामध्ये सापडले. त्यानंतर काचेची भांडी. आता काचेच्या भांड्यांमध्ये पण 2 प्रकार पडतात. वरचेवर लागणारी काचेची भांडी आणि कधीतरी लागणारी काचेची भांडी. वरचेवर आपल्याला काय लागतं? चहाचे कप. एवढंच आपल्याला रोज लागतं. पण जर कोणी पाहुणे येणार असतील, तर काचेचे ग्लास असतात, जग असतात, डिनर सेट असतात, हे सगळं. म्हणजे आपल्याला सारखं लागतं. रोज आपण चहा घेतो. जर तुम्ही ज्यूस वगैरे घेत असाल, तर तुमच्याकडे ज्यूसचे ग्लास वगैरे असतील. ह्या सगळ्या गोष्टी रोज लागतात. म्हणून त्या समोरच्या बाजूला ठेवायच्या आणि पाहुणे आल्यानंतरच जनरली आपण डिनर सेट वगैरे काढतो. त्यामुळे ते जे सगळे सेट असतात, जग असतात, वेगवेगळे ग्लास असतात, ते तुम्ही मागे सरकवून ठेवू शकता. घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये जास्त जागा असेल, जास्त कप्पे असतील, तर एकच कप्पा सेपरेट असा करा, एकच शोकेस असं करा किंवा बजेट असेल, तर एक शोकेस विकत घ्या आणि त्याच्यामध्ये फक्त सगळी काचेची भांडी, जी काही तुमची क्रोकरी आहे, ती सगळी काचेची भांडी त्यामध्ये ठेवून द्या आणि फक्त जे चहाचे कप असतील, मग घरामध्ये जर 5 जण असतील, तर 5च जण कप वर ठेवा. 6 जण असतील, तर 6च ठेवा. 2 जण असतील, तर 2च कप वर ठेवा. म्हणजे ती काचेची भांडी फुटण्याचाही आपल्याला धोका नसतो आणि जेवढं लागतं तेवढंच सामान वरती राहतं. नाहीतर उगाचच ते मध्ये-मध्ये सामानाची गर्दी होऊन जाते. म्हणून जी काचेची भांडी रोज लागत नाही, ती थोडीशी बाजूला ठेवा. ज्या काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतील, जसं की ब्लेंडर असेल, टोस्टर असेल, त्यानंतर ओव्हन असेल, एअर फ्रायर असेल, ह्या सगळ्या गोष्टी, मिक्सर असेल, एकाच ठिकाणी राहतील अशी काळजी घ्या. आता आपण ताक जास्त करत नाही, म्हणजे लोणी काढण्यासाठी जनरली ब्लेंडरचा वापर केला जातो. हे सारखं-सारखं रोज-रोज नाही होत. त्यामुळे ते जरासं मागे ठेवलं, टोस्टर मागे ठेवला तरी देखील चालू शकतो. पण मिक्सर आपल्याला रोज लागतो. ओव्हन तर वरतीच राहतो. त्यामुळे तुमच्या वापरानुसार या सगळ्या गोष्टींचं नियोजन करा.
ज्या गोष्टी तुम्हाला जास्त लागतात त्या वरती ठेवा. जे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स तुम्हाला कमी लागतात ते मागे सरकवून ठेवले. त्यानंतर एक्स्ट्राच्या पाण्याच्या बाटल्या असतात, थर्मास, डब्बे असतात एक्स्ट्राचे. ह्या सगळ्या एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला रोज नाही लागत, त्या पुन्हा एकदा एकदम शेवटच्या कप्प्यामध्ये तरी ठेवा किंवा मागच्या कप्प्यामध्ये तरी ठेवा किंवा त्यासाठी एक वेगळाच कप्पा करा. रोज तुमची मुलं शाळेला जात असतील तर लागणारे तेवढेच 2-3 डबे तुम्ही वरती ठेवा. त्यानंतर एक्स्ट्राचे जे डबे आहेत, भरपूर डबे असतात छोटे-छोटे, छोटे-छोटे आपण खूप साठा करून ठेवलेला असतो. तो जो सगळ्या डब्यांचा साठा आहे, तो जरासा मागे सरकून किंवा एका वेगळ्याच कप्प्यामध्ये ठेवून टाका. ज्या बाटल्या तुम्हाला रोज लागतात त्याच वर ठेवा. थर्मास आपल्याला रोज नाही लागत, आजारी पडल्यावरतीच लागतो ते किंवा बाहेर कुठेतरी जातात. त्यामुळे थर्माससुद्धा मागच्या बाजूला गेला तरीही काही अडचण नाही. तर असं व्यवस्थित आता यामध्ये तुम्ही मिक्सरच्या भांड्यांचं सुद्धा नियोजन करू शकता. मिक्सरसोबत आपल्याला 3 ते 4 भांडी मिळतात. जे रोज आणि सतत वापरलं जातं तेच वर ठेवायचं. बाकीची मोठी-मोठी भांडी असतात ही कधीतरी आपण वापरतो. ती एकदम वरच्या कप्प्यामध्ये किंवा एकदम खालच्या कप्प्यामध्ये किंवा मागच्या साईडला ठेवली तरी देखील चालतं. मधले जे 2 कप्पे आहेत आपल्याला जास्त वाकायला लागू नये किंवा जास्त आपल्याला सतत स्टूल घेऊन वरची भांडी काढायला लागू नये. अशी भांडी म्हणजे जी भांडी आपल्याला सतत लागतात ती मधल्या भागामध्ये ठेवायची आणि जी नाही लागत ती एकदम वरच्या भागामध्ये किंवा एकदम खालच्या भागामध्ये ठेवून द्यायची. त्यानंतर वर्षभराचं जे सामान आहे, गहू असतील, तांदूळ असतील, ज्वारी असतील, तिखट असेल, त्यानंतर सांडगे वगैरे असतील, शेवया असतील, यासाठी एक वेगळाच कप्पा करा. जर तुमच्या घरात काडाप्पा असेल तर एकदम वरच्या काडाप्प्याच्या कप्प्यामध्ये हे सगळं ठेवा किंवा एकदम खालच्या कप्प्यामध्ये हे सगळं ठेवा. किंवा मागे आता एकेकांचे काडाप्पे असे लांब असतात. मग समोरच्या साईडला सगळे किराणाचे पिठाचे डबे ठेवायचे आणि मागच्या साईडला त्या डब्यांच्या मागे आपण हे सगळं साखर, ज्वारी, गहू, तांदूळ एक्स्ट्राचं जे सगळं सामान आहे, तिखट असेल, त्यानंतर सांडगे, शेवया मी तुम्हाला बोललेच. हे सगळं तुम्ही मागे सरकवून ठेवू शकता किंवा यासाठी एक वेगळाच डिपार्टमेंट करा. स्टोअर रूम असेल तर स्टोअर रूममध्ये हे ठेवू. त्यानंतर पुढची 10वी विभागणी आहे ती म्हणजे देवघराची. आता जर देवघर नसेल तर ज्या देवघरासाठी लागणाऱ्या गोष्टी असतात, कापूर असेल, वाती असतील, तेलं असतात, पुस्तकं असतात, देवाची वस्त्र असतात. हे सगळं असे छान-छान बॉक्सेस मिळतात बाहेर. अगदी स्वस्त असतात. बाहेरून तुम्ही आणू शकता किंवा ऑनलाईन घेऊ शकता किंवा ट्रे मिळतात. त्या ट्रेमध्ये तुम्ही हे सगळं ठेवू शकता. जर देवघर असेल तर देवघराच्या एखाद्या कप्प्यामध्ये हे सगळं सामान बसतं. पण देवघर नसेल तर हे सगळं सामान कुठेही पडतं. हळदी-कुंकू असेल, त्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात. अक्षता असतात. आपण त्या कळसाखाली अक्षता ठेवतो ना, तर त्या अक्षतांचा एक डबा असतो. असे बरेच डबे असतात. हे सगळे एकाच बॉक्समध्ये किंवा एका ट्रेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ते कुठेही इकडे-तिकडे जात नाही आणि देवपूजा करताना सगळं आपल्याला व्यवस्थित जागच्या जागी सापडलं जातं. ते शोधाशोध करायची गरज पडत नाही. आणि ही अशी योग्य विभागणी केली ना, की स्वयंपाकघर दिसायलाही छान दिसतं. स्वयंपाकघर कितीही लहान असू देत किंवा कितीही मोठं असू देत. मोठं असलं तर आपली पळापळ व्हायला नाही पाहिजे आणि जर लहान असेल तर ते व्यवस्थित टापटीप दिसायला पाहिजे. त्यासाठी ही अशी विभागणी सॉर्टिंग करून ठेवायचं. म्हणजे दिसताना छान दिसतं आणि गोष्टी जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा त्या पटपट सापडतात. आता स्वयंपाकघराची विभागणी झाली. आता दुसरी गोष्ट, हातासरशी सामान ठेवणे. हातासरशी सामान कसं ठेवायचं हे आता मी तुम्हाला विभागणीमध्ये थोडं-थोडं सांगितलंच. पण पुन्हा एकदा सांगतेय, की तुम्ही ऑब्झर्व्ह करा. तुमचा वापर कोणत्या गोष्टीचा जास्त होतोय. आता चहा, साखर, तेल, तूप ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. पण आणखीन अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही सतत वापरताय? त्या गोष्टी समोरच अगदी हाताजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. पूर्वी कसं असायचं, बायका खाली बसून स्वयंपाक करायच्या. त्यामुळे सगळं सामान तिथल्या तिथे त्यांना मिळून जायचं. पण आता स्वयंपाकघर एकतर खूप मोठे झालेत आणि आपल्याला लवकर समजत नाही, की कुठं काय ठेवायचं. मग आपण उगाचच इकडे-तिकडे पळत बसतो. हा जावा, पटकन घेऊन या, काम करा, पटकन ते ठेवायला जावा. मग यामध्ये पाय खूप दुखायला लागतात. रात्रीच्या वेळी बघा, एक-एक स्त्रियांचे पाय खूप दुखतात. त्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला स्वयंपाक करताना सारख्या लागतात, त्या थोडंसं 1-2 दिवस विचार करा, लक्ष ठेवा आपल्याला काय सारखं लागतंय, ते गॅसच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळी योग्य वस्तूंची विल्हेवाट लावणे. आता हे आपण खूप जास्त ऐकतो, वाचतो, पण इम्प्लिमेंट नाही करत. सगळंच आपल्याला घरातलं टाकून द्यायचं नाहीये. पण आपण सारखं काही ना काहीतरी पार्सल मागवत असतो. बाहेरून काहीतरी मागवत असतो किंवा प्लास्टिकचे डबे आपल्याला कुठून तरी मिळत असतात. सेल लागला ₹10 ला 4 डबे.
सॉरी ₹10 एक डबा, ₹10 4 आजकाल कोण देत नाही. ₹10 एक डबा. असं आपल्याला बरेच काहीतरी ऑफर मिळतात. मग आपण सगळ्याच घरात घेऊन येतो आणि ते कुठे ठेवायचं? मग ते इकडं-तिकडं सगळी गर्दी, गोंधळ होतो स्वयंपाकघरामध्ये. आणि ह्यासाठी ना अजिबात फुकट स्वस्त ज्या गोष्टी मिळतात त्या घ्यायच्या नाहीत. आणि जर एखाद्या कार्यक्रमामध्ये, हळदी-कुंकूमध्ये जर आपल्याला काही मिळालं असेल, त्याचा वापर होत असेल तर ऑफकोर्स वापर करा. पण वापर नसेल होत, पुढे आपल्याला कधीतरी लागेल म्हणून अजिबात ते घरात ठेवून देऊ नका. कोणाला तरी गरजू लोकांना ते देऊन टाका. त्याची योग्य वेळी योग्य विल्हेवाट लावा. घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये जेवढे डबे आणि जेवढ्या बरण्या तुम्ही कराल ना, तितकं जास्त घाणेरडं तुमचं स्वयंपाकघर दिसणार आहे आणि तुमची उगाचच दमणूक होणार. ते दिसतानाही आपल्याला इतकं गोंधळ आणि इतकं सगळं गच्च-गच्च भरलेलं दिसलं, की आपल्यालाही त्रास होतो. अरे बापरे! हे कधी आवरायचं? हे कधी आवरायचं? आवरत तर आपण काहीच नाही. ते दिसतानाच सगळा पसारा दिसतो आपल्याला आणि त्या पसाऱ्याचा काही उपयोगही नसतो आणि उगाचच आपली मानसिक पण आणि शारीरिक पण दमणूक होते. त्यामुळं ज्या गोष्टी लागत नाहीत त्या उचला आणि फेकून द्या. भविष्यात मी त्याचा वापर करेल म्हणून कोणतीही गोष्ट ठेवू नका. कारण जेव्हा ती वेळ येते ना, त्यावेळेला आपल्याला काही ना काहीतरी सापडतंच. त्यामुळे आत्तापासून ते ठेवण्याची गरज नसते, साठवण्याची गरज नसते. स्वयंपाकघरामध्ये जास्तीत जास्त नॅपकिन, कॉटनचे कापड आणि पायपुसणींचा वापर करा. थंडीच्या दिवसामध्ये फरशा खूप जास्त थंड होतात. मग त्यावरती उभं राहून स्वयंपाक केला की पायामध्ये कळा येतात. त्यामुळे स्वयंपाकघराचा जो गॅसकट्टा असतो स्वयंपाकघरामधला, त्या गॅसकट्ट्याजवळ भरपूर प्रमाणात 1, 2, 3 प्रमाणामध्ये पायपुसणी ठेवा. सिंकच्या खाली एक, गॅसच्या समोर एक आणि जर एल शेपमध्ये असेल तर साईडला एक असतं, तिथे एक पायपुसणं ठेवा. त्यानंतर जर स्वयंपाकघरामध्ये मागचं दार असेल, तर त्या दाराजवळ पायपुसणं ठेवा. वेगवेगळे कॉटनचे कापड, जेणेकरून ओलं आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे आणि पटकन त्यामध्ये आपल्याला काहीतरी घालून ठेवायचं आहे किंवा एखादी कढई असेल, पातेलं असेल, ते आपल्याला वापरायचं आहे, पण ते ओलं आहे. तर अशा वेळेला कॉटनचे जे कापड असतात ना, ते पटकन कापड घ्यायचे, पुसायचं आणि ते कापड अडकून ठेवायचे. गॅसच्या शेजारी तुम्ही असे स्टिकी हुक मिळतात, ते हुक लावू शकता. त्यावरती तुम्ही ते कॉटनचे कापड ठेवू शकता. आणि नॅपकिन, तर सिंकजवळ एक नॅपकिन असायला पाहिजे, फ्रिजला एक नॅपकिन असायला पाहिजे. त्यानंतर गॅसच्या जवळ एखादा नॅपकिन असायला पाहिजे. म्हणजे सतत हात पुसायचा त्या नॅपकिनला आणि तो नॅपकिन सारखा धुवून ठेवायचा. 2-3 नॅपकिन तुम्ही ठेवू शकता. अल्टरनेट तुम्ही ते वापरू शकता. काय होतं माहिती आहे का? तेलकट, तुपकट सगळे हात असतात ना, सगळ्या भांड्यांना लागतात आणि उठून-सुटून सारखी सगळी भांडी धुवावी किंवा पुसावी लागतात. म्हणून जर तुमच्याकडे नॅपकिन्स असतील, तर तुम्ही सारखे नॅपकिन्सला हात पुसले जातात तुमचे. त्यामुळे भांडी जास्त प्रमाणात खराब होत नाही. 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक खुर्ची आणि एक छोटासा एवढा टेबल स्वयंपाकघरामध्ये ठेवायचा. त्याचं कारण असं, की जेव्हा आपण खूप काम करून, खूप स्वयंपाक करून थकतो. थकतो म्हणण्यापेक्षा थकायची वाटच बघायची नाही. चपात्या झाल्या 2 मिनिटं खुर्चीवर जाऊन बसायचं. भाजी झाली 2 मिनिटं खुर्चीवरती जाऊन बसायचं. सारखं जाऊन बसायचं आणि ही खुर्ची जी आहे ती पाण्याच्या भांड्याजवळ ठेवा. म्हणजे पाणी पिताना सुद्धा उभं राहून पाणी प्यायचं नाही. मग आपण दुसरीकडे जाऊन बसायचा कंटाळा करतो. पाण्याच्या भांड्याजवळच जर ही खुर्ची असेल, तर पाणी पिताना सुद्धा आपण बसून पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर छोटा टेबल कशासाठी? तर एखादी वरची गोष्ट आपल्याला काढून घ्यायची आहे. तर आपला हात पुरत नाही. हा जो छोटा स्टूल आहे ना, तो स्टूल वापरल्याने काय होतं, पटपट आपल्याला पाहिजे तेव्हा आपण काढून घेऊ शकतो. नाहीतर घरातल्या उंच माणसांच्या मागं लागायला लागतं. वरचं काढून दे, काढून दे. मग खूप जास्त चिडचिड होते किंवा मग धावपळ होते. स्टूल घरात कुठेही शोधा, मग तो घेऊन या, मग ते भांडं काढा. त्यापेक्षा स्वयंपाकघरामध्येच एवढासा स्टूल ठेवा, तर त्या स्टूलवरती आपण वरची लागणारी भांडी काढू शकतो किंवा भांडी लावताना खालच्या कप्प्यांमध्ये आपल्याला ट्रॉल्यांमध्ये भांडी लावायची असतील, तर आपण छान त्या स्टूलवरती बसायचं, जाळी जवळ घ्यायची आणि भांडी लावायची. अशा पद्धतीने मल्टिपल तुम्ही थोडंसं डोकं लावून त्या स्टूलचा वापर करू शकता. गेल्या 2 वर्षात मला हे जाणवलं, की स्वयंपाकघरातली मांडणी जी आहे ती योग्यच असायला पाहिजे आणि ह्या सगळ्या ज्या टिप्स आहेत, त्या 2 वर्ष मला प्रकर्षाने जाणवत होत्या आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुमच्यासोबत मी ह्या टिप्स शेअर केल्यात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच छान छान टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.